श्री स्वामी समर्थ. तर आज आहे ही सोमवती अमावस्या किंवा मार्गशीर्ष अमावस्या पण म्हटलं जातं. आता उद्यापासून पौष महिना चालू होतोय. तर अमावस्याला आपले जे पित्र असतात त्यांना शांत करणं गरजेचं असतं, कारण ही अमावस्या म्हणजे पित्रासाठीच आहे असं मानलं जातं. तर इथं दही भात आता तुम्ही सकाळ संध्याकाळ तुम्हाला ज्यावेळी वेळ भेटेल त्यावेळी टाकू शकता, पण घराच्या बाजूने आपल्या चारी बाजूनी दही भात आणि त्यावरती थोडीशी साखर किंवा काळं तीळ घेतलं तरी चालतात, कारण आपले जे पित्र आहेत त्यांना शांत करणं तेवढंच गरजेचं असतं. तर त्यांचा आशीर्वाद नेहमी आपल्यावरती चांगला आशीर्वाद राहावा आणि आपल्याला त्यांच्याकडून कोणता त्रास होऊ नये आणि त्यांना खुश करण्यासाठी फक्त अमावस्याला आपल्याला दही भाताचा हा उपाय अगदी साधा सोपा आहे. तर हा मी जर अमावस्याला करते सकाळी 12च्या आत किंवा संध्याकाळी 4 नंतर तुम्ही 7 पर्यंत कधीही करू शकता. तर घरात सगळ्या बाजूने मी इथं दही भात टाकून घेतलेलं आहे आणि आता बघा तुम्ही कधी लक्ष देऊन बघितलं असेल तर बऱ्याच जणांच्या घरात किंवा बऱ्याच वेळा आपल्यासुद्धा की छोटी मोठी मुलासोबत असू द्यात किंवा घरातल्यांबरोबर थोडं वाद होणं हे अमावस्या पौर्णिमेला थोडंसं जास्त असतं. म्हणजे कारण नसताना भांडण होणं हे अमावस्या पौर्णिमेच्या वेळेला बघा होत असतात. हे तुम्ही लक्ष देऊन बघितलं असेल तर नक्की तुमच्या पण लक्षात येईल. तर आपल्या पितरांना शांत करण्यासाठी हा छोटा उपाय आहे, सगळ्यांनी करावा. तर इथं आता ही सकाळची कपडे वरती टाकलेली होती, जे की मशीनला धुत नाही, ते हाताने धुतलेली होती, ती वरतीच राहिलेली होती. आणि आता वरती आल्यानंतर म्हटलं दही भात टाकायला जायचं होतं, त्यावेळी काढूया म्हणून तशीच राहिलेली. आणि डाळ पण त्या दिवशी उन्हात घातलेली होती आणि आज चांगलं ऊन होतं. आता आभाळ यायचं बंद झालेलं आहे, ऊन चांगलं पडतंय. तर ही डाळ आज फक्त अशीच ठेवलेली, जास्त पसरलेली नव्हती. आता याला डब्यात भरून ठेवायचं आहे, फक्त थोडं अगदी आहे असंच न पसरता मी ठेवलेलं होतं. तर आता संध्याकाळच्या 6:30 वाजलेले आहेत, 6:15 6:30 अजून वाजायचे आहेत, 6:15. तर इथला बाहेरचा दिवासुद्धा तुळशीतला लावलेला आहे आणि इथली समोरची जी लाईट असते तीसुद्धा लागलेली. तर संध्याकाळच्या वेळेचं हे अगदी शांत असं गावाकडचं वातावरण ह्या वेळेला अगदी छान वाटतं. शांतता असते, थोडासा किलबिल असा थोडासा आवाज असतो, पण अशी शांतता असते. तर हा संध्याकाळचा व्हिडिओ आणि इथून पुढं आता मी सकाळचं जे काय शूट केलेलं आहे, तर दिवसभराचं सकाळ संध्याकाळ जसा वेळ भेटेल तसं मग थोडंफार शूट केलेलं असतं, ते मग तुमच्याबरोबर शेअर करते. तर मी घराचा व्हिडिओ टाकलेला होता, म्हणजे होम टूरचा टाकलेला होता, तर त्याला तुम्ही छान प्रतिसाद दिला आहे. आणि अशा बरेच कमेंट येतात की ताई म्हणजे किती जागेत आहे, किती स्क्वेअर फूट आहे, खर्च किती आला. तर आता कमेंटमध्ये सगळ्याची तेवढी उत्तरं किंवा तुम्हाला सगळं सांगणं शक्य होत नाही. तर आणि जागा किती बाय किती आहे, तर जागा ना 40 बाय 25 आहे अशी अंदाजे बरं का. आणि जागा छोटीच होती, म्हणजे लांबीला होती पण रुंदीला कमीच होती, त्यामुळं बाहेरून तसं छोटं दिसतंय पण आतून थोडंसं बऱ्यापैकी आहे, म्हणजे एवढं पण मोठं नाही, ठीक आहे. आणि 2020मध्ये हे बांधकाम म्हणजे झालेलं आहे, त्यामुळं आणि हे आम्ही स्वतः करून घेतलेलं आहे. त्यामुळं जे फक्त इंजिनियर दुसऱ्यांच्या देखरेखखाली हे केलेलं आहे आणि स्वतः काम सगळं करून घेतल्यामुळं थोडं कमी पण पडतं. तर फर्निचर वगैरे सोडलं तर 22पर्यंत झालेलं आणि बाकीचं फर्निचर सोफा जे काही घेतलेलं आहेत, बेड वगैरे ते सगळं धरलं तर मग 24-25पर्यंत गेलेलं आहे. आणि आता इथं बघा हे घेतलेलं आहे मी फूड कस्टर्ड करायचं होतं. आता कस्टर्ड पावडर आणलेली होती, पहिली होती पण जास्त दिवसाची झाली का त्याला स्मेल पण तेवढा येत नाही, मग ती तशीच ठेवलेली आहे. आता ही दुसरी मी नवीन आणलेली होती पण करायचं झालं नव्हतं. तर इथं अर्धा लिटरला थोडंसं दूध जास्ती असेल. आता अर्धा लिटर दूध असेल तर 50 ग्रॅम साखर पुरेशी होते, म्हणजे आपली जी 1 मूठ असते ते अंदाजे 50 ग्रॅम भरते. तर आता मुलांनी सांगितलं की आम्हाला जास्त पातळ नको, थोडंसं घट असं म्हणजे क्रीमी टाईपचं पाहिजे, तर म्हणून मी 3 चमचे एवढी पावडर घेतलेली आणि चमचा पण थोडा मोठा असल्यामुळे हे लगेच घट्ट झालं. थोडंसं 2 चमचे किंवा 2.5 चमचे एवढ्याला पुरेसं झालं असतं. पण जी अशी फ्रेश आपण ही जी आणतो ना कस्टर्ड पावडर, त्याला छान स्मेल राहतो आणि ही फॅनिला फ्लेवरचे. आता हे फोडल्यानंतर आपण 1 महिना 2 महिना यूज करून संपवून टाकायचे, कारण परत त्याला तेवढा फ्लेवर किंवा हे फॅनिलाचा जो आता इसेन्स आहे तो छान येतोय, तो नंतर तेवढा राहत नाही. तर आता हे यामध्ये मिक्स केल्यानंतर दुधाला साखर टाकल्यानंतर उकळी आलेली आणि त्यामध्ये हे कस्टर्ड पावडरचं तयार केलेलं मिश्रण त्यामध्ये थंड दूध टाकूनच मिक्स करायचं, नाहीतर गाठी होतात आणि याला सतत ढवळत हलवत राहायला लागते, नाहीतर हे लगेच पातेल्याला चिकटतं.
तर हे लगेचच घट झाल्यामुळे मी थोडंसं दूध वरून टाकलेलं आहे. तर दूध तुम्ही वरून कमी जास्त करू शकता. तुम्हाला वाटलं जास्त घट्ट झालं तर साखर थोडीशी टाकू शकता. असं एवढं याच्यामध्ये बिघडण्यासारखं काही नाही. आणि थोडंसं घट्ट झालं पातळ झालं हे चवीला एवढं काय त्यामध्ये फरक पडत नाही किंवा ही रेसिपी बिघडण्याचं जास्त हे नसतं. तर हे मी गाळून घेतलं, कारण एखादी बारीक जरी गाठ आली तर मग ती मुलांना आवडत नाही. तर यामध्ये वेलची पावडर टाकलेली. आता हे ऑप्शनल आहे, पण टाकल्यानंतर छान स्मेल येतो. तर 1 चमच्यावर एवढी इथं मी, म्हणजे यामध्ये साखर आहे त्यामुळे जास्त टाकल्यासारखी वाटते. साखरमध्ये बारीक केलेली वेलची पूड आहे. तर ही घरी तयार केलेली असल्यामुळं. तर यामध्ये आता हे थोडंसं रूम टेम्परेचरवरती येऊन दिलं आणि नंतर ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं. तर आता मुलं स्कूलमधनं आलेले आहेत, तर संध्याकाळच्या 4:30 वाजलेले आहेत. तर यामध्ये आता डाळिंब छोटंसंच एक होतं तेवढं टाकलेलं आहे. तर यामध्ये दुसरी आंबट फळं मी जास्त टाकत नाही. आता जे काय तुमच्याकडे असतील ते, आता माझ्याकडे एवढंच होतं. डाळिंब होतं, केळं आणि 1 ॲपल कट करून घेतलेलं आहे. ॲपलचे शक्यतो साल काढली तर ना अजून चांगली लागेल. थोडीफार मी काढली, थोडीफार ठेवलेली आहे. आणि बारीक असं ह्याला जेवढं तुम्हाला बारीक फ्रूट्स कट करता येतात ना तेवढं कट करून घ्यायचे. आणि हे जरी घट्ट दिसत असलं तरी ना चवीला अगदी छान झालेलं होतं. अगदी तुम्हाला मग आता जास्त पातळ कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे त्यानुसार तुम्ही कस्टर्ड पावडर कमी जास्त करू शकता. 3 चमचे पावडरमध्ये एवढं हे घट्ट झालेलं आहे. अर्धा लिटर दुधामध्ये एवढं तयार झालेलं. अर्धा लिटर आणि थोडंसं वरती असेल, 1 वाटी अर्धी वाटी वरती असेल. तर आता तुमच्या आवडीची फळं, तर यामध्ये शक्यतो चिक्कू असेल तर तो पण तुम्ही घेऊ शकता. आणि सफरचंद, केळं आणि डाळिंब हे मेन ही 3 फळं असली तर तरी पण बास होतं. आणि जास्त संत्री वगैरे अननस अशी आंबट फळं दुधाबरोबर खाऊ नयेत असं म्हटलं जातं. त्यामुळे शक्य होईल तेवढंच चिक्कू फक्त अजून ह्यामध्ये टाकलं आणि थोडीफार द्राक्षी टाकली तरीसुद्धा चालते, जे की जास्त आंबट द्राक्षी नसते ती. तर हे बघा अशा पद्धतीचं फूड कस्टर्ड हे तयार झालेलं आहे. तर मुलांना सुद्धा आवडलं होतं. तर त्यांनी जास्त पातळ नको म्हणून अगोदर सांगितलेलं होतं, पण असं घट्टसुद्धा छान लागतं आहे जास्त पाण्यासारखं करण्यापेक्षा. तर इथं मी डब्यासाठी सकाळी ना, आता वाटाणा भरपूर येतो आहे बाजारात. तर ग्रीन पीसची रेसिपी आता प्रत्येक वेळी असं साधी जी आपण भाजी करतो कांदा टोमॅटो टाकून, त्याऐवजी वाटाण्याची भाजी अशी पण करून बघितली हॉटेल स्टाईल, तरीसुद्धा छान होते. आता हॉटेल स्टाईल म्हणजे सगळंच आपल्याकडे नसतं, पण जे आहे त्यात कांदा थोडासा मोठाच कट झालेला आहे. कांदा थोडासा बारीक कट करायचा आणि तेलामध्ये जिरं, थोडं लवंग आणि मिरी होती. खड्या मसाल्यात जास्त काही नव्हतं. कांदा मीठ टाकून थोडंसं भाजून घेतला, म्हणजे चांगला भाजून घ्यायचा कांदा. आणि हिरवे मटार आहेत ते अगोदर सोलून ठेवलेले होते, तर ते पाण्यामध्ये उकळून घेतले. एक 5-7 मिनटामध्ये उकळी आल्यानंतर 5-7 मिनटं ठेवलं की शिजतात, म्हणजे वरती आले हलके होऊन की शिजले का चेक करायचं. आणि ते पण काढून घेतलेलं आहे पाण्यातनं. आणि इथं मिक्सरमध्ये टोमॅटोसोबत थोडे काजू टाकलेले होते, अद्रक आणि लसूण, टोमॅटो एवढं बारीक केलेलं होतं. तर इथं हळद पावडर, जिरा पावडर, धना पावडर, किचन किंग मसाला टाकलेला आहे. आणि रेग्युलर आपलं घरचं काळं तिखट. आता तुम्हाला किती तिखट करा. आता मुलांसाठी करायचं असल्यावर जास्त तिखट मी बनवत नाही. मुलं खातात तशी, मोठी असल्यामुळे खातात, पण जास्त तिखट शक्यतो नाही करत मी. आणि थोडीशी साई इथं घेतलेली, तर 1-2 चमचे दुधावरची साई टाकली की छान ह्याला टेस्ट येते. आणि इथं माझ्याकडे आता जो पनीर टिक्का मसाला असतो तो होता, आणि त्यामध्ये मग थोडंसं दूध टाकून सगळा नाही घेतला मी, थोडासा 1-2 चमचे मसाला घेतला असेल, तर तो दुधामध्ये मिक्स करून यामध्ये टाकला की अगदी आपली आपण हॉटेलला खातो ग्रीन पीस त्यापेक्षा घरी केलेली ही छान होते. आणि आता वाटाण्याचे हे दिवस आहेत, वाटाणा पण स्वस्त आहे, भरपूर वाटाणा, म्हणजे आता शेंगा बाजारात यायला लागलेल्या आहेत. तुम्ही अशा वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करू शकता. तर पाणी मात्र गरम करायला ठेवलं आहे. आणि मसाल्यासोबतचं होतं थोडंसं पाणी, ते यामध्ये वाटी थोडीशी खंगळून यामध्ये टाकले. आणि कोथिंबीर पण यामध्ये टाकून मिक्स करून घेतले. आणि मसाला चांगला व्यवस्थित शिजवून घेतल्यानंतर यामध्ये हे जे आपण वाफवून घेतलेले मटार आहेत म्हणजे ते टाकून घ्यायचे. आणि कसुरी मेथी असेल तर ती सुद्धा तुम्ही टाकू शकता यामध्ये. तर वाटाण्याची नुसती अशी साधी सोपी आपण ओल्या वाटाण्याची पण उसळ करतो, पण त्यापेक्षा ती कधी आणि ही कधी असं वेगळं मुलं पण थोडंसं आवडीनं खातात. आणि डब्याला शक्यतो मी तर त्यांना ज्या भाज्या आवडतात त्याच देण्याचा प्रयत्न करते. मग दुसरं आपण सुट्टी दिवशी किंवा संध्याकाळी घरी असतात दुसरं काही तर खातात, पण डब्याला मात्र त्यांच्या आवडीच्याच भाज्या देते.